तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी नागभीड महामार्ग 3 मे 2026 रोजी एका हृदयद्रावक घटनेचा साक्षीदार ठरला। सोनेवाट परिसरात घडलेल्या भीषण अपघाताने 2 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर एक जण मृत्यूशी झुंज देत आहे। सायंकाळच्या वेळेत नेहमीप्रमाणे सुरू असलेली वर्दळ आणि अचानक झालेला जोरदार धडकेचा आवाज काही क्षणात सगळं काही बदलून गेला। भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत तिन्ही तरुण अक्षरशः उडून ट्रॅव्हल्समध्ये जाऊन आदळले। या अपघातात जगदीश नामदेव नेवारे वय 26 वर्ष आणि शारदा यादव दूधकुरे वय 19 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्या जाण्याने कुटुंबियांचा आधारच हरपला आहे। तर पियुष कोहळे हे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने गडचिरोली येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र अपघाताची तीव्रता इतकी होती की 2 जीव वाचवता आले नाहीत। आता या घटनेमुळे पुन्हा एकदा बेफिकीर वेग आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष किती घातक ठरू शकतं याचा प्रश्न उपस्थित झाला आहे। MCN न्यूज मराठीकरिता मनोज सिसघरे, भंडारा।